ज्यानं मात्र आपल्या गोलंदाजीच्या जोरावर खऱ्या अर्थानं ही स्पर्धा नक्कीच गाजवली आहे। एक चांगली गोलंदाजी या स्पर्धेदरम्यान ज्या गोलंदाजानं केली आहे तोच सुनील पवार। यावेळी मात्र गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय 5 षटकांचा सामना असेल, क्वालिफायर 2 चा सामना आहे। जो संघ जिंकणार तो दयावान 11 बरोबर फायनलच्या मुकाबल्यात मात्र भिडताना पाहायला मिळेल, तर हारणारा संघ 3ऱ्या क्रमांकावर विराजमान होताना देखील आपण पाहणार आहोत। पहिला चेंडू यावेळी मात्र फ्रंट फुटवर आले, हलक्या हाताने चेंडू खेळलाय, डिफेन्सिव्ह स्ट्रोक सन्मान इथे मात्र दिलाय। पहिल्या चेंडूला डॉट चेंडू पाहायला मिळेल। खरं तर ज्या पद्धतीनं मात्र बजरंग 11नं या अगोदरच्या सामन्यात ज्या पद्धतीनं विजय मिळवलाय, नक्कीच आत्मविश्वासात मात्र दुपटीनं वाढ झाली असेल। तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय श्रीराम 11 हा देखील संघ तोडीस तोड आहे आणि 2 अगदी दिग्गज आणि कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये लढाई यावेळी मात्र मैदानावर सुरू आहे। या दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा फ्रंट फुटवर आले, कव्हरच्या दिशेला ड्राईव्ह केलाय, फील्डर क्षेत्ररक्षक आहे तिथे, चेंडू फील्ड करतोय। या चेंडूवर देखील कुठली धाव येताना पाहायला मिळत नाहीये। एक चांगला प्रारंभ सुनील पवार इथे मात्र करताना पाहायला मिळत आहेत। एक महत्त्वपूर्ण सामना आहे आणि या सामन्यात मात्र पूर्ण जबाबदारी ओळखून एक चांगली गोलंदाजी अद्याप होताना पाहायला मिळते। या दरम्यान हा चेंडू देखील लाजवाब गोलंदाजी इथे मात्र टिच्चून मारा काय म्हणतात ना ते सुनील पवार इथे दाखवतोय आणि अतिशय दर्जेदार प्रारंभ या पहिल्या षटकाचा त्याने केलाय। तर एका अनुभवी फलंदाजाला काही चेंडूंवर मात्र खिळवट ठेवण्याचं काम देखील तो करतोय। अर्थात रेलकर सरांमध्ये ती क्षमता आहे, कुठल्याही क्षणी या ठिकाणी मात्र धावफलकाला गती देण्याची क्षमता, आक्रमक फलंदाजी करण्याची क्षमता या फलंदाजाकडे देखील आहे। या दरम्यान स्टेप आउट करत मिड ऑफच्या डोक्यावरून काय फटका सजवलाय, 1 बाउंस चेंडू होतोय सीमा पार, आमदार चषकाचा दमदार चौकार। सीमा रेषा भेदून गेला आरपार। SS मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनीत चौकार। काही चेंडू या षटकामध्ये शांतपणे खेळले आणि आता मात्र वातावरण अशांत करण्याचा प्रयत्न सरांच्या माध्यमातून नक्कीच होताना पाहायला मिळतोय। 4 धावा धावफलकावर गोलंदाज तयार। आखूड टप्प्याचा चेंडू आहे, खाली क्षेत्र निवडलंय, फाईन लेगच्या दिशेला तुफानी पुलचा फटका, चेंडू सीमा पार, चौकार। सीमा रेषा भेदून गेला आरपार। SS मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनीत चौकार। भरलेले 2 फटके आपण पाहिलेत। एक जबरदस्त या ठिकाणी कामगिरी इथे मात्र फलंदाजीच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते। 8 धावा धावफलकावर सुनील गोलंदाजी मार्कवर सज्ज असतील। 8 बनवले गेल्यात, 2 चौकार, अगदी एक मिडऑफच्या डोक्यावरून तर एक फाईन लेगच्या दिशेला चांगली या ठिकाणी मात्र फटके पाहायला मिळाले। या दरम्यान हा चेंडू खेळून काढलाय, अगदी क्षेत्ररक्षक आहे तिथे मिड विकेटच्या दिशेला अण्णा चेंडूवर येतील। जबरदस्त क्षेत्ररक्षण। खरं तर अण्णांनी मात्र फलंदाजी देखील जबरदस्त या स्पर्धेदरम्यान केली आणि आपल्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर मात्र ही स्पर्धा देखील गाजवली आहे। अगदी चपळ क्षेत्ररक्षक, राहुरी टेनिस क्रिकेटच्या क्षेत्ररक्षणातील चित्ता म्हणून अण्णा भुजाडी या खेळाडूची ओळख आहे आणि पुन्हा एकदा या मैदानावर ती ओळख तो सिद्ध करताना पाहायला मिळते। 9 धावा यावेळी मात्र धावफलकावर लागल्या गेल्या। षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपन्न होते आणि बजरंग 11 टीम प्रथम फलंदाजी करत असताना बिनबाद 9 अशी सुरुवात या ठिकाणी करताना पाहायला मिळते। डीजे काही गोष्ट जमाना आलाय का तुला, तू जर ग्राउंड मध्ये नाही, शाळेतही नाही, असा कसा छत्रपती शिवाजी महाराज की शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली। 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा और संपली। उर्मी चहा राहुरीचे मालक मान्य संतोष वाघमारे यांकडून ही पहा और संपली। प्रारंभ होतोय। चिमटे मेजर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय। फुल टॉस लॉलीपॉप चेंडू, अगदी सुरेख फटका खेळलाय, पॉइंटच्या डोक्यावरून मात्र पाहता पाहता चेंडूने गाठलीये सीमा रेषा, आर पार फरार, चौकार। सीमा रेषा भेदून गेला आरपार। SS मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनीत चौकार। 13 धावा दर्शवतोय। रेलकर सरांच्या बॅट मधून या ठिकाणी मात्र चौकारांचा ओघ सुरू झालाय। 3 देखणे चौकार अद्याप खेळलेत। चिमटे मेजर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज असतील।
हा चेंडू सुरेख होता, दर्जेदार चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. हलक्या हाताने यावेळी मात्र खेळलाय. मेडॉनच्या दिशेला क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहेत, चेंडू अडवतायत, तोपर्यंत घेतली जाईल एक धाव. आणि या एका धावेच्या सहाय्यानं आपण आता पाहतोय 14 धावा धावफलकावर लागलेल्या पाहायला मिळत आहेत. खरं तर अगदी महत्त्वपूर्ण लढत आहे. जिंकणारा संघ मात्र दयावान 11शी 2 हात करताना पाहायला मिळणार आहे महाअंतिम सामन्यात. तर दुसऱ्या बाजूला मात्र हरणाऱ्या संघाला तिसऱ्या क्रमांकावर इथे विराजमान व्हावं लागेल. गोलंदाज तयार. या दरम्यान हा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, मिस टाईम होतोय फटका. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे, तिथे फील्ड करतायत चेंडू, तोपर्यंत मात्र एक धाव घेतली जाईल. आणि या एका धावेच्या साह्यानं आपण पाहतोय या दरम्यान या स्पर्धेनिमित्त राहुल कसाब यांचं देखील मैदानावर आगमन होते. राहुल सरांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. लोअर फुलटॉस चेंडू होता, यावेळी मिड विकेटच्या दिशेला खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येण्याचा प्रयत्न करतोय, चेंडू अडवतोय. फेकी अतिशय लाजवाब यावेळी मात्र पाहायला मिळेल. धावफलक एका धावेने पुढे जाता जाऊन पोहोचेल. 16 धावा धावफलकावर लागलेल्या पाहायला मिळत आहेत. आज मात्र शेवटचा दिवस आहे, अंतिम दिवस आहे. क्रीडा रसिकांची मात्र भरपूर गर्दी मैदानावर होते. सर्व क्रीडा रसिकांचं देखील एकलव्य प्रतिष्ठानकडून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. मान्यवरांची मात्र मांदियाळी आपण पाहतोय मुख्य मंचावर पाहायला मिळते. सर्व मान्यवरांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आणि या दरम्यान इथे ऋषी खंडागडे एक मोठा फटका दिशेला झेलबाद होऊन माघारी परततोय. गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. तरुणांच्या दिलाची जान युवा नेते मान्य तुषारभाऊ गायकवाड यांची बळीची टाळी टाळी. आपण पाहतोय आज या स्पर्धेचा अंतिम सोहळा संपन्न होतो आहे. तर उद्यापासून मात्र येवले आखाडा प्रीमियर लीग YPL या स्पर्धेचा देखील प्रारंभ याच मैदानावर होणार आहे. मी पहिल्या दिवशी देखील सांगितलं, हा राहुरी तालुका टेनिस क्रिकेट खेळाडूंसाठी जेवढा प्रसिद्ध आहे ना, तेवढाच मात्र स्पर्धांसाठी देखील प्रसिद्ध आहे. अगदी 7 ते 8 लीग मात्र संपूर्ण वर्षभरात या मैदानावर पार पडत असतात. आणि ही स्पर्धा संपल्याबरोबर मात्र पुन्हा एकदा YPL अर्थात येवले आखाडा प्रीमियर लीग उद्यापासून याच मैदानावर जी सुरुवात होणार आहे, प्रारंभ होणार आहे. तर आपण पाहतोय अगदी दुसरं षटक या ठिकाणी चालू असताना मात्र पहिला फलंदाज इथे ऋषीच्या स्वरूपात बाद झालेला आपण पाहतोय. 16 धावा धावफलकावर आहेत. तर आता मात्र या ठिकाणी फलंदाजीसाठी पृथ्वी बाचकर न्यू बॅटर आपण पाहतोय, ज्यानं मात्र अतिशय प्रभावशाली फलंदाजी या अगोदरच्या सामन्यात केली आहे. तोच पृथ्वी इथे मात्र कर्णधारानं त्याला अगदी फलंदाजीत बढती दिली आहे. महत्त्वपूर्ण कामगिरी करणारा फलंदाज इथे मात्र आपण पाहतोय स्ट्राईकच्या दिशेला फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. तर चिमटे मेजर नक्कीच एक चांगलं षटक आतापर्यंत टाकलंय. 7 धावा खर्च केल्यात या षटकात आणि एक बडी देखील या षटकात मिळवलेला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण मात्र पुन्हा एकदा सजवलं जातंय. नक्कीच ज्या पद्धतीचा पृथ्वी फलंदाज आहे, अगदी घणाघाती फलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे. या स्पर्धेत मात्र आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून त्यानं देखील छाप सोडली आहे. या दरम्यान हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलेत आणि इथे परतावं लागेल. एक मोठा फलंदाज पृथ्वी इथे मात्र झेलबाद होऊन माघारी परततोय. गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. तरुणांच्या दिलाची जान युवा नेते मान्य तुषारभाऊ गायकवाड यांची बळीची टाळी टाळी. प्राप्त होताना पाहायला मिळते. अगदी 2 गडी बाद 16 धावा धावफलक आहेत. 2 षटकांची समाप्ती झाली आहे. बजरंग 11 टीम इथे प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळते. जेव्हा माणूस अडचणीत असतो तेव्हा विघ्नहर्त्याची प्रार्थना करतो, गणेशाची प्रार्थना करतो, अडचणीतून बाहेर सोडवण्यासाठी मदत मागतो. इथे मात्र बजरंग 11 टीम थोडीशी अडचणीत आहे आणि अशा परिस्थितीत मात्र स्वतः कर्णधार गणेश स्वतःच्या संघाला अडचणीतून बाहेर काढणार का, हे देखील आपल्याला पाहावं लागेल. तिसऱ्या षटकाला इथे प्रारंभ होतोय. नॉन स्ट्राईकच्या दिशेला मात्र गणेश खेळतायत. स्ट्राईकच्या दिशेला आपण पाहतोय अगदी टिचून फलंदाजी करणारे रेलकर सर. ओल्ड इज गोल्ड म्हटलं जातं, जुनं तेच सोनं असं म्हटलं जातं. अगदी जुन्या काळापासून बरंचसं क्रिकेट खेळलंय आणि आत्तापर्यंत एक चांगल्या दर्जेदार परफॉर्मन्स मात्र सरांचा याही वयात पाहायला मिळतोय. ही देखील एक कौतुकास्पद गोष्ट असणार आहे.
तर आपण पाहूया 16 धावा धावफलक आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यात. प्रकाश यावेळी मात्र गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक ते घेऊन आलेत. 5 षटकांचा होणारा सामना आहे आणि 16 धावांमध्ये मात्र 2 फलंदाज बाद आतापर्यंत झालेले आपण पाहिलेत. या दरम्यान प्रकाशचा हा चेंडू सुरेख फटका खेळलाय. क्रॉस बॅटेड फटका आहे. मिड विकेटच्या दिशेला 2 क्षेत्ररक्षकांमधली दरी साधत मात्र एक सुंदर पुलचा फटका रेलकर सरांच्या माध्यमातून बाहेर पडलाय. चेंडू सीमा पार, चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार. SS मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनीत चौकार. येथील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो मी, वादळांना भिवून अडखळणे या पावलांना पसंत नाही, असं मात्र रेलकर सरांच्या बाबतीत म्हणावं लागेल. एका बाजूने मात्र 2 आघाडीचे दिग्गज फलंदाज तंबूत परतलेत आणि अशा अवस्थेत एक जबरदस्त फलंदाजीचा नजराणा मात्र रेलकर सरांच्या माध्यमातून पाहायला मिळते. अगदी 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. अगदी त्या 2 क्षेत्ररक्षकांच्या मधली दरी साधत मात्र एक सुंदर पुलचा फटका पाहायला मिळाला. धावफलक जाऊन पोहोचेल 20 धावा धावफलकावर. अगदी षटकाला प्रारंभ प्रकाश यांनी केला होता आणि पहिल्या चेंडूवर या ठिकाणी मात्र 20 धावा चौकार एक खेचला आणि 20 धावा धावफलकावर लावलेल्या आपण पाहतोय. खरं पाहिलं तर ही स्पर्धा यशस्वी करताना मात्र सर्व बक्षीसदात्यांचं, सर्व सहकार्य करणाऱ्या सहकार्यांचे देखील आभार असेल. अतिशय दर्जेदार कामकाज सर्वांच्या माध्यमातून मात्र झाले. मंडप व्यवस्था अतिशय दर्जेदार आहे. भव्य दिव्य असा स्टेज आहे. नक्कीच कादरी मंडप अँड डेकोरेटर्सचे कादरी मामू यांचे देखील धन्यवाद असतील. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आमचे राजेश साळवे DJ ऑपरेटरचं काम करतायत. अतिशय दर्जेदार कामकाज त्यांच्या मार्फत देखील सुरू असलेलं आपण पाहतोय. सर्वांच्या सहकार्यातून मात्र ही स्पर्धा कमालीची यशस्वी झालेली पाहायला मिळते. आणि या दरम्यान आखूट टप्प्याचा चेंडू आणि जसा चेंडू आला तसाच भिरकावून दिलाय. 1 बाउन्स चेंडू सीमा पार, खणखणीत चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार. SS मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनीत चौकार. आपण पाहतोय 24 धावा धावफलकावर आहेत आणि त्यातल्या 23 धावा एकट्या रेलकर सरांच्या बॅटमधून आलेल्या पाहायला मिळत आहेत. जबरदस्त फलंदाजी या ठिकाणी मात्र स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेतली आहे आणि अतिशय चांगली फलंदाजी इथे मात्र होताना पाहायला मिळते. लागोपाठ 2 चौकार इथे खेळलेत. प्रकाशवर मात्र प्रचंड आक्रमण या ठिकाणी चढवलं गेलंय. या षटकात षटक क्रमांक 3 आपण पाहतोय सुरू आहे. रिव्हर्स हिट. या दरम्यान पुन्हा एकदा रिव्हर्स हिटचा फटका आणि चेंडू सलग 3ऱ्यांदा होतोय सीमा पार, चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार. SS मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. हम वो नहीं जो हालात देखकर झुक जाते, हम तो वो है जो हालात ही बदल देते. काय जबरदस्त फलंदाजी. लागोपाठ 3 चौकार खेळलेत. अगदी दबावाखाली मात्र संघ होता. अशा परिस्थितीत एक चांगली कामगिरी होताना पाहायला मिळते. लागोपाठ 3 चौकार. प्रकाश यांच्यावर मात्र आक्रमण. 28 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात आपण पाहतोय. या दरम्यान हा चेंडू मात्र सुरेख फटका आहे. फ्लिकचा एक लाजवाब क्लासिकल फटका इथे मात्र पाहायला मिळाला. नजाकत आणि स्टाईलचे भरपूर फटका यावेळी मात्र नक्कीच आपण पाहतोय एका धावेसाठी. आणि या एका धावेच्या साह्यानं आपण पाहतोय धावफलकात जाऊन पोहोचेल. 29 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात लागल्या गेल्यात. तिसरं षटक या ठिकाणी प्रकाश घेऊन आले. तब्बल 13 धावा या षटकात अद्याप खर्च केल्यात. एक चांगली फलंदाजी होताना पाहायला मिळते. तर आता मात्र स्वतः संघाचा संघनायक गणेश यावेळी मात्र स्ट्राईकच्या दिशेला फलंदाजी करताना पाहायला मिळेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे मात्र लाऊड अपील पाहायला मिळाली. 1 धाव दरम्यानच्या काळात आपण पाहतोय जी घेतली जाईल लेग बाईट्स. मुख्य पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय महेश सर आहेत. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत सुमित सर तर शेखर सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत कामकाज करताना पाहायला मिळत आहेत. आणि इथे मात्र फिल्डिंग टीमनं रिव्ह्यू घेतलाय लेग बिफोर विकेटसाठी. या ठिकाणी मात्र रिव्ह्यू घेतला गेलाय. तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेली. JP पॅनलचे हे 3ही पंच आहेत. अतिशय दर्जेदार पंचगिरी मात्र या संपूर्ण स्पर्धेदरम्यान त्यांनी केली आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आमचे स्कोरर बाबू अगदी 7S लाईव्हचे स्कोरर आहेत. अतिशय चांगलं कामकाज होताना त्यांच्या मार्फत देखील आपण पाहतोय. समोरच्या कॅमेऱ्यावर सौरभ तर
या ठिकाणी कव्हर्सला एक कॅमेरा अजून आहे, त्या कॅमेऱ्यावर दत्तू अतिशय दर्जेदार कॅमेरामनचं काम करतायत. मैदानावरची अतिशय बारीक सारीक गोष्ट त्यांनी मात्र टिपण्यात यश मिळाले. त्यांना चांगलं कामकाज त्यांच्यामार्फत होताना आपण पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला टेक्निशियनच्या भूमिकेत आदित्य वाघ हे देखील अतिशय दर्जेदार कामकाज करतायत. खरं तर मेजर रवी शिंदे यांचे हे 7S स्पोर्ट्स चॅनल आहे आणि अतिशय दर्जेदार मात्र नक्कीच ही वाहिनी आहे. खऱ्या अर्थानं मात्र राहुरी टेनिस क्रिकेटला अगदी प्रसिद्धी देण्याच्या हेतूनं मात्र एक चांगलं कामकाज त्यांचं देखील राहिलेलं पाहायला मिळते. नॉट आऊट या दरम्यान तिसऱ्या पंचांचा निर्वळा आलाय. फलंदाज इथे नाबाद ठरवलाय. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू होता. प्रत्येक संघाला मात्र एका इनिंगमध्ये एक रिव्ह्यू दिला जातो. तो फिल्डिंग टीमनं गमावलाय. धावफलक आपण पाहतोय 30 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. प्रकाशचं थोडंसं महागडं षटक. पहिल्या 3 चेंडूवर मात्र 3 चौकार खेळले आणि तदनंतर मात्र प्रकाश इथे कमबॅक करताना पाहायला मिळतोय. अगदी एकेरी धावेच्या साहाय्याने इथे धावा खर्च करताना देखील तो पाहायला मिळतोय. स्ट्राईकच्या दिशेला आपण पाहतोय रेलकर सर 13 चेंडू ते खेळलेत. 28 धावा या 13 चेंडूत बनवल्यात. नक्कीच एक महत्त्वपूर्ण सामन्यात महत्त्वपूर्ण भूमिका त्यांची मात्र साकारताना आपण पाहतोय. या दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू होता. स्वीप करण्याचा प्रयत्न आणि इथे हा चेंडू डॉट पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 इथे संपलेलं जे पाहायला मिळेल आणि त्यांच्या समाप्तीअंती बजरंग इलेव्हन टीम प्रथम फलंदाजी करत असताना 2 गड्यांच्या मोबदल्यात 30 धावा धावफलकावर लागलेल्या आपण पाहतोय. छत्रपती शिवाजी महाराज की शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा और संपली. उर्मी चहा राहुरीचे मालक मान्य संतोष वाघमारे यांकडून ही पहा और संपली. इथं हाय सोन्याची खाणं, इथं हाय सोन्याची खाणं. 10च्या सरासरीनं आपण पाहतोय 30 धावा 3 षटकात बनवल्या गेल्यात. चौथ्या षटकाला इथे प्रारंभ होतोय. स्ट्राईकच्या दिशेला आपण पाहतोय पुन्हा एकदा कर्णधार गणेश खेळताना पाहायला मिळतील. सुनील पवार गोलंदाजी मार्कवर आहेत. या अगोदर देखील एक षटक टाकलंय. बळी मिळवता जरी आला नसला तरी मात्र किफायतशीर गोलंदाजी पहिल्या षटकात सुनील यांच्याकडून आपण पाहिली. 9 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. आता बघूया कशा पद्धतीनं कामकाज करतील. वैयक्तिक दुसरं तर संघासाठी 4थं षटक ते घेऊन आले. स्ट्राईकच्या दिशेला गणेश गोलंदाज तयार. या दरम्यान पहिलाच चेंडू आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे तिथे झेल टिपतोय आणि इथे मात्र परतावा लागेल. कर्णधार गणेश झेलबाद होऊन माघारी परततील. गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. तरुणांच्या दिलाची जान युवा नेते मान्य तुषार भाऊ गायकवाड यांची बळीची टाळी टाळी. प्रतिस्पर्धी संघाचे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचे कर्णधार आहेत आणि कर्णधाराला नक्कीच बाद केलंय त्यांनी. झेल घेतलाय. कर्णधाराचा झेल प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधारानं घेतलेला आपण पाहतोय. परताव लागेल. तर न्यू बॅटर आपण पाहतोय आतिश माकासरे. खरं तर जुने खेळाडू आहेत. अनेक सामन्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे. महत्त्वपूर्ण क्षणी फलंदाजीसाठी आलेत. बघूया 30 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. सुनील तयार. दरम्यान हा चेंडू खोलवर टप्प्यात आहे. समोरच्या दिशेला खेळलाय. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवर आलाय. चेंडू अडवलाय आणि त्या दरम्यान आपण पाहतोय 1 धाव घेतली गेली आहे आणि या एका धावेच्या साह्यानं आता मात्र धावफलक जाऊन पोहोचणार आहे. 31 धावा धावफलकावर लागलेल्या पाहायला मिळत आहेत. खरं तर बरीचशी पडझड फलंदाजीच्या स्वरूपात झाली आहे. एका बाजूला मात्र किल्ला लढवण्याचं काम या ठिकाणी रेलकर सरांनी केलंय. 14 चेंडूत 28 धावा बनवून ते खेळतायत. गोलंदाज सुनील गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत. हा चेंडू सुरेख लाजवाब चेंडू यावेळी मात्र पाहायला मिळाला. ऑफस्टिकच्या बाहेर मारा केला होता. अजून ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू मात्र कट होताना पाहायला मिळतोय. एक चांगली गोलंदाजी इथे मात्र सुनील यांच्याकडून या देखील षटकात. पहिलं देखील षटक अतिशय चांगलं त्यांनी टाकलं होतं आणि याही षटकात मात्र एक चांगली गोलंदाजी त्यांच्याकडून होताना आपण पाहतोय. या दरम्यान हा चेंडू मात्र समोरच्या दिशेला रेलकर सरांच्या बॅटमधून मात्र एक तुफानी फटका बाहेर पडतोय. चेंडू सीमापार. षटकार. कुठं बी खाल्लंय, किती बी खाल्लंय, कसं बी खाल्लंय तरी अजून मागतंय.
फटका असा द्वादार हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा दणदणीत षटका षटका गाड्या टेस्टीच लागतंय गावरान कोंबडे. चौथं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना या दरम्यान हा चेंडू मात्र सन्मान दिलाय, हलक्या हाताने खेळलाय, कव्हरच्या दिशेला चेंडू फील्ड होतोय, डॉट बॉल पाहायला मिळेल. धावफलक या ठिकाणी मात्र 37 धावा दर्शवतो आहे 3 गड्यांच्या मोबदल्यात. एक देखना षटकार देखील आपण स्क्रीनवर यावेळी मात्र पाहतोय. रेलकर सरांच्या माध्यमातून एक जबरदस्त फलंदाजी मात्र होताना नक्कीच जी पाहायला मिळाली आहे. 37 धावा यावेळी मात्र धावफलकावर असतील. चौथं षटक पुन्हा एकदा सुनील पवार गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत. या दरम्यान हा चेंडू सुरेख लाजवाब गोलंदाजी. इथे मात्र एक षटकार जरुरी या षटकात खेळला असला तरी मात्र सुनीलनं इथे कमबॅक केलेलं देखील आपण पाहतोय. एक चांगलं षटक या ठिकाणी मात्र सुनील हाताळताना नक्कीच पाहायला मिळतोय. 37 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात तर 4 षटकांचा खेळ या ठिकाणी मात्र संपलाय. 16 धावा सुनीलनं 2 षटकात खर्च केल्यात, 1 बळी त्यानं टिपलाय. बजरंग 11 टीम 37 3 गड्यांच्या मोबदल्यात 4 षटकांचा खेळ. छत्रपती शिवाजी महाराज की शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा और संपली. उर्मी चहा राहुरीचे मालक मान्य संतोष वाघमारे यांकडून ही पहा और संपली संपली. इथं हाय सोन्याची खाण इथं हाय 37 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटच्या षटकाला प्रारंभ होतोय. आपण पाहतोय शंकर गाडे नक्कीच एक अनुभवी असे गोलंदाज आहेत. तर स्ट्राईकच्या दिशेला आपण पाहतोय आतिश. यावेळी मात्र शेवटचं षटक आहे. आतिशला त्याच्या संघाकडून काही आतिषबाजी करण्याची गरज असणार आहे. चौकार षटकार इथे शेवटच्या षटकात खेळावे लागणार आहेत आणि त्या दरम्यान आतिशच्या बॅटमधून मात्र प्रयत्न केलाय आणि काय जबरदस्त झेल टिपलाय. अण्णा भुजाडी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणातला चित्ता अण्णाला का म्हटलं जातं तर झेल तुम्ही पाहू शकता. अतिशय जबरदस्त झेल टिपलाय आणि परतावं लागेल. इथे मात्र आतिश झेलबाद होऊन माघारी परततायत. गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. तरुणांच्या दिलाची जान युवा नेते मान्य तुषार भाऊ गायकवाड यांची बळीची टाळी टाळी. जबरदस्त क्षेत्ररक्षण इथे मात्र होताना पाहायला मिळतंय. खरं तर मागाशी देखील मी सांगितलं अण्णा भुजाडी प्रचंड अगदी वेगवान खेळाडू आहे आणि आपल्या क्षेत्ररक्षणाची देखील छाप या स्पर्धेवर तो सोडण्यात यशस्वी ठरलाय. तर आपण पाहूया अगदी 37 धावा धावफलकावर असताना अगदी 5व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मात्र शंकर गाडे यांना यश मिळतंय. तर न्यू बॅटर आपण पाहतोय राजू शेख खऱ्या अर्थानं मात्र जुने खेळाडू आहेत. या अगोदरच्या सामन्यात मात्र सामना जिंकून देण्यात अतिशय महत्त्वपूर्ण योगदान ज्या खेळाडूनं दिलं होतं अगदी महत्त्वपूर्ण क्षणी पुन्हा एकदा मात्र राजू या ठिकाणी मैदानावर उतरलेत आणि त्यांच्या संघाकडून संघ मालकांना मात्र राजू यांच्याकडून देखील तशाच पद्धतीच्या अपेक्षा असणार आहेत. मैदानात पाणी जाऊ द्या. सदोतीस बनवले गेल्यात. खऱ्या अर्थानं मात्र आज अंतिम सोहळा या स्पर्धेचा संपन्न होतो आहे आणि या अंतिम सोहळ्यासाठी मात्र बरेचसे क्रीडारसिक अगदी ज्या ज्या ठिकाणी सावली आहे त्या त्या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. खऱ्या अर्थानं मात्र बजरंग या ठिकाणी मात्र एकलव्य प्रतिष्ठानचं हे दर्जेदार आयोजन आहे आणि ह्या आयोजनात मात्र क्रीडारसिकांचा देखील फार मोठा अनमोल सहभाग आहे. ज्या पद्धतीनं मात्र क्रीडारसिकांचा प्रतिसाद या स्पर्धेला नक्कीच लाभलाय. ही स्पर्धा मात्र सुपर डुपर हिट ठरवण्यात नक्कीच प्रेक्षकांचे देखील फार मोठे या ठिकाणी मात्र सहकार्य आहे आणि तमाम या ठिकाणी एकलव्य प्रतिष्ठानकडून तमाम प्रेक्षकांचं देखील पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत असेल. यानंतर मात्र महाअंतिम सोहळा अगदी मेगा फायनलचा थरार तुम्ही आम्ही सर्व अनुभवणार आहोत. अगदी जे प्रेक्षक ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल. जाऊयात पुन्हा मैदानाच्या दिशेला. सामन्याला सुरुवात होते ड्रिंक्स ब्रेक आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय 37 धावा धावफलकर आहे. 4 गड्यांच्या मोबदल्यात 4.1 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. तर स्ट्राईकच्या दिशेला आपण पाहतोय या अगोदर बजरंग 11च्या विजयाचा शिल्पकार ठरलेला फलंदाज राजू शेख यावेळी स्ट्राईकच्या दिशेला फलंदाजी करताना पाहायला मिळतील.
आकुट टप्प्याचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटची एज आणि इथे परतावा लागेल राजू. इथे मात्र झेलबाद होऊन माघारी परतत आहेत. गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. तरुणांच्या दिलाची जान युवा नेते मान्य तुषार भाऊ गायकवाड यांची बळीची टाळी टाळी. न्यू बॅटर आपण पाहतोय विशाल. यावेळी मात्र फलंदाजीसाठी गेलेले आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं मात्र अगदी सलामीला गेले होते रेलकर सर आणि काय जबरदस्त फलंदाजी केली आहे. एका बाजूला मात्र निम्मा संघ कोसळलाय, 5 फलंदाज बाद झालेत आणि अशा परिस्थितीत धावफलकावर आपण पाहतोय 37 धावा धावफलकावर आहेत आणि त्यातल्या 34 धावा ह्या रेलकर सरांच्या नावावर आलेल्या आपण पाहतोय. शंकर गाडे जबरदस्त कामगिरी या ठिकाणी मात्र करताना पाहायला मिळत आहेत. या षटकातल्या पहिल्या 2 चेंडूवर 2 बळी त्यांनी मिळवलेत. तिसरा बळी घेण्याची संधी या ठिकाणी मात्र असणार आहेत. या दरम्यान आपण पाहतोय तिसरा बळी मिळतोय मात्र धावबादच्या स्वरूपात या ठिकाणी आपण पाहतोय विशाल धावबाद होऊन माघारी परतत आहेत. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे दिलखुश चिकन शॉप राहुरी, 5 नंबर नाका. प्रोप्रायटर माननीय तौसिफ भाई शेख व माननीय नबी भाई शेख यांची दमदार विकेट. या दरम्यान आपण पाहतोय पठाण वॉरियर्सचे संघमालक अमीनभाई पठाण यांचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन होतंय. अमीनभाईंचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. विनंती आहे कृपया आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं. तर जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेला. शेवटचं षटक या ठिकाणी सुरू आहे. शेवटच्या षटकातील काही चेंडूंचा खेळ शिल्लक. या दरम्यान रेलकर सर बल्लेबाजी कर रहे हैं जमकर. डीप पॉइंटच्या दिशेला मात्र सुंदर स्क्वेअर कटचा फटका, चेंडू सीमा पार, चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार. SS मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनीत चौकार. मुझे आता है हर आग से वाकिफ हूँ, जलना मुझे भी आता है. काय फलंदाजी. इथे मात्र एक हाती किल्ला रेलकर सरांनी लढवलाय. दुसऱ्या बाजूला मात्र फलंदाजांची फौज कोसळली आहे. तर एका बाजूला मात्र चांगली फलंदाजी. 41 धावा धावफलकर आहेत. या दरम्यान लोअर फुलटॉस चेंडू आहे. चेंडूला खेळून काढले लॉंग ऑनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर आलाय, चेंडू अडवलाय आणि तोपर्यंत घेतली जाईल एक सिंगल. या सिंगलच्या सहाय्यानं आपण आता पाहतोय या ठिकाणी मात्र सिंगल घेण्याचा प्रयत्न केला नाही. सिंगल घेण्याची संधी जरूर होती, सिंगल मात्र घेतली नाही कारण अगदी महत्त्वपूर्ण या ठिकाणी मात्र शेवटचा चेंडू आहे आणि अशा चेंडूवर मात्र एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सरांचा असणार आहे आणि या दरम्यान तो प्रयत्न मात्र यशस्वीरित्या पूर्ण झालेला आपण पाहतोय. चेंडू होतोय आर पार फरार, चौकार आणि या चौकाराच्या साहाय्यानं धावफलक देखील 4 धावांनी पुढे जाईल. 45 धावा निर्धारित 5 षटकात बनवल्या गेल्यात. तर विजयासाठी श्रीराम 11 टीम 5 षटकात 46 धावांची गरज असेल. कोणतीही स्पर्धा सत्यात साकारायची असेल तर आयोजन नियोजन भक्कम असावे लागते. अगदी तद्वत एकलव्य प्रीमियर लीग EPL आमदार चषक 2025च्या या स्पर्धेस यशस्वी पार पाडण्यासाठी रात्रीचा दिवस करणारे एकलव्य प्रतिष्ठान राहुरी तालुक्याचे खंदे शिलेदार मान्य जितूभाऊ बर्डे, मान्य बाबासाहेब शिंदे, मान्य अक्षय शेठ बर्डे आणि सर्व सहकारी टीम यांचे तमाम क्रीडा शौकीनांच्या वतीने मनापासून हार्दिक आभार. तुमच्या परिश्रमामुळेच या स्पर्धेला चढला टेनिस क्रिकेट विश्वाचा अस्सल रंग.